नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. स्वामी विवेकानंद हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ईश्वरनगर दिघा येथील विद्यार्थिनींकडून ब्लूटूथ नियंत्रित आर्मी टँकचे सादरीकरण. स्वामी विवेकानंद हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ईश्वरनगर दिघा स्कूल येथील विद्यार्थिनींनी विज्ञान प्रदर्शनामध्ये तयार केलेल्या ब्लूटूथ नियंत्रित आर्मी टँक मॉडेलद्वारे उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धोकादायक परिस्थितीत सैन्याला मदत कशी करता येते याचे प्रभावी प्रात्यक्षिक या प्रकल्पातून सादर करण्यात आले. या प्रकल्पाची कॅप्टन प्रिया सिंह असून तिच्यासोबत भूमिका प्रजापती, प्रीती यादव, ऋतिका नलवडे, तनिष्का आणि प्रियदर्शी सिंह या विद्यार्थिनींचा सहभाग होता. विद्यार्थिनींनी सांगितलं की हा टँक मोबाईल फोनच्या मदतीने ब्लूटूथ तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रित करता येतो. त्यामुळे टँक पुढे, मागे तसेच डावीकडे व उजवीकडे सहजपणे हलवता येतो. या मॉडेलमध्ये अर्डुनो उनो SC05 ब्लूटूथ मॉड्यूल आणि L298N मोटर ड्राईव्ह मॉड्यूल यासारख्या इलेक्ट्रॉनिक घटकांचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय गिअर मोटर्स, चाके, लिथियम बॅटरी, जम्पर वायर, LED लाईट्स, स्विच तसेच टँकची बॉडी तयार करण्यासाठी फ्लाय बोर्डचा वापर करण्यात आला आहे. विद्यार्थिनींनी सांगितलं की मोबाईलवरून दिलेले कमांड्स ब्लूटूथ मॉडेलद्वारे अर्डुनोपर्यंत पोहोचतात आणि त्यानुसार मोटर्स कार्य करतात. टँकमध्ये अंधारात काम करण्यासाठी LED लाईट्स तसेच परिसराचे निरीक्षण करण्यासाठी कॅमेरा देखील बसवण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करून धोकादायक परिस्थितीत सैन्याला मदत करणे आणि सैनिकांचे प्राण वाचवणे शक्य होऊ शकतं, असा संदेश विद्यार्थिनींनी दिला. यावेळी शाळेचे संचालक डॉक्टर सामराज गौंडर, संचालिका लक्ष्मी गौंडर, युवराज गौंडर, कविता गौंडर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थिनींच्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी कौतुक केलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन मानव कांबळे सोबत रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक.